हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर सगळ्यात डेंजरस टाईम पेशंट म्हणून कोणता असतो? फक्त ऑपरेशनचा नसतो. दुसरा सगळ्यात डेंजरस टाईम असतो हँड ऑफ टाईम. म्हणजे जेव्हा आपण एका टीमच्या केअरमधून दुसऱ्या टीमच्या केअरमध्ये जात असतो. जसं OTमधून आपण ICU टीमकडे गेलो, तर हा हँड ऑफ असतो. सकाळच्या इव्हनिंगच्या टीमपासून मॉर्निंगच्या टीममध्ये जातो, हा हँड ऑफ टाईम असतो. मॅक्सिमम एरर्स ह्या हँड ऑफ टाईममध्ये होत असतात. त्याला हँड ऑफ एरर्स म्हणतात. पेशंट म्हणून आपण हे हँड ऑफ एरर्स कमी करण्याकरता काय करू शकतो? तर आपण जी कोणत्या टीमला भेटतो त्या टीमला आपण स्वतःहून सांगू शकतो की त्या तुम्हाला रात्रभरातून किंवा दिवसभरातून काय त्रास झाला, तुम्हाला कोणत्या गोळ्यांची ॲलर्जी आहे, तुम्हाला कुठल्या आधीच्या गोळ्या सुरू आहेत, तुमच्या आधीच्या गोळ्या ज्या आहेत ते तुम्ही घ्याव्या की नाही घ्याव्या. आपण डॉक्टरांना जेव्हा भेटतो तेव्हा डॉक्टरांना विचारू शकतो की डॉक्टर साहेब आम्हाला कोणते कॉम्प्लिकेशन्स अँटिसिपेटेड आहेत आपल्या सर्जरीमधून. तर जेव्हा आपल्याला स्वतःला इन्फॉर्मेशन असते की आपली पुढची ट्रीटमेंट काय होणार आहे, आपल्याला पुढचे काय कॉम्प्लिकेशन्स अँटिसिपेटेड आहे, तर आपण स्वतः देखील तेवढेच अलर्ट असतो. म्हणून हा ॲडिशनल अलर्टनेस जो पेशंट साईडकडून असतो, हा हँड ऑफ एरर्स प्रिव्हेंट करण्याकरता सगळ्यात युजफुल असतो. ऑफकोर्स ही अख्खी जिम्मेदारी हॉस्पिटल आणि हॉस्पिटल स्टाफची असते, पण आपली सेफ्टी आपल्या हाती. पेशंट सेफ्टी अवेअरनेस करताचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. थँक्यू.